महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला म्हणजे 14 एप्रिलला सायंकाळी 7च्या सुमारास शहरातील बुद्ध विहारातून एका भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. सजविलेल्या ट्रॅक्टरवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्या प्रतिमेशेजारीच आदरणीय भंतेजी उपस्थित होते. या मिरवणुकीत सम्राट अशोक नगर भागातील सर्व कार्यकर्त्यांसह जामनेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने हातात झेंडा घेऊन सहभागी झाले होते. सर्वांच्या मुखी एकच गजर होता, जय भीम बोला, जय भीम बोला. शिस्तबद्धपणे निघालेल्या या मिरवणुकीने शहरातील सर्वच नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. वाकी रोडवरून निघालेली ही मिरवणूक प्रकाशनगर भागातून पोलीस ठाण्यासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचताच सर्वांनी एकच जयघोष केला, जय भीम, जय भीम. या ठिकाणी उपस्थित सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि जामनेर शहरातील नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंदन केले. हा सोहळा, ही मिरवणूक डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक तरुणांच्या हातात मोबाईल होते. प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये बाबासाहेबांची प्रतिमा आणि मिरवणुकीतील क्षणचित्रे टिपण्यासाठी गर्दी केली होती. काल दिवसभर जामनेर शहरात बाबासाहेबांचा जयजयघोष होत होता. 2 मिरवणुका निघाल्या. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी व त्यांना वंदन करण्यासाठी भाविकांची एकच गर्दी लागली होती. जामनेर शहरांनी हा सोहळा उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि तृप्त झाले. बाबासाहेबांची महती केवळ आपल्या भारत देशातच नाही तर सबंध विश्वात आहे. त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्यावर आपला देश आज सुरू आहे आणि टिकून आहे. बाबासाहेबांचे विचार हे कालापरत्वे सर्वांनाच हितकारक असे ठरत आहेत. त्यांच्या विचारांची, त्यांच्या आचरणाची उजळणी करण्याचा हा दिवस. या दिवसाची गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने बाबासाहेबांचे अनुयायी वाट बघत असतात. यासाठीच जामनेर शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी निळे झेंडे, जय भीम लिहिलेले निळे झेंडे दिसून येत होते. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मिरवणुकीत महिला असो, मुली असो, तरुण असो, आबालवृद्ध असो यांचा उत्साह पाहायला मिळाला. जामनेर शहराने यापूर्वी अशी मिरवणूक पाहिली नसेल, अशी मिरवणूक जामनेरला काल रात्री काढण्यात आली. दोन्ही मिरवणुकांमध्ये जय भीमचा गजर ऐकायला मिळाला. बाबासाहेबांचे विचार टिकवणे आणि आचरणात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.